राहुल गांधी यांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे। करणी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्यासह 25 खासदारांना गोळ्या घालण्याची धमकी मिळाली आहे। लोकसभेतल्या गोंधळावरून राहुल गांधी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांना ही धमकी देण्यात आली आहे। काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी याबाबतचा व्हिडिओ ट्विट केला। सांसदों ने घुटकर और श्रीमान लोकसभा अध्यक्ष ओम जी बिरला से जो गाली गलौज करी है, उसकी हम सभी भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता, करनी सेना के कार्यकर्ताओं में काफी रोष भी आते हैं। दोबारा ऐसी घटना हुई, उन सांसदों के घर में घुस के हम तोड़फोड़ करेंगे। और मुझे लगता है कि राहुल गांधी का आदेश पर यह घटना हुई है। राहुल गांधी कान खोल कर सुन ले, अगर दोबारा ऐसी घटना हुई तो तेरे घर में घुस के हम गोली मार देंगे और इसका जिम्मेदार प्रशासन होगा। हमारा प्रशासन से निवेदन है कि 25 सांसद के ऊपर कार्रवाई होनी चाहिए। मोदी सरकार के मंत्री किरण रिजिजू जी का जो बयान आया, उसको सुनने के बाद हम लोग काफी गुस्से में हैं। अगर 24 घंटे के अंदर गिरफ्तारी होती है उन 25 सांसदों की तो ठीक है, इस सभी के हम गोलियां मारेंगे एक एक करके। ये राज सिंह आमेरा संभाजी प्रवक्ता करनी सेना का ये बयान है। चाहे मुझे जेल हो जाए, मुझे कोई दिक्कत नहीं है। जय हिंद, जय भारत। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अजय धंजे सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, काय नेमक्या या धमकीचे तपशील आहेत आणि त्यानंतर कशा प्रकारच्या आता घडामोडी घडतायत? मागच्या काही काळामध्ये संसदीय राजकारणामध्ये ज्या प्रकारे सत्ताधारी आणि विरोधक आपापसामध्ये भिडत होते, तो वाद आता फक्त संसदेपुरता किंवा लोकसभेपुरता राहिलेला नाहीये। तर करणी सेनेच्या एका पदाधिकाऱ्यांनी थेट राहुल गांधी आणि 25 खासदार ज्यांनी संसदेमध्ये गोंधळ केला, ज्यांचं निलंबन सुद्धा झालेलं होतं, त्यांना थेट गोळ्या घालून मारण्याची धमकी देण्यापर्यंत आलेला आहे। आणि कुठेतरी सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचं नाव घेऊन या प्रकारे धमकी दिलेली होती। राजस्थानमधून ही धमकी देण्यात आलेली होती। काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि त्यांनी सत्ताधाऱ्यांवर पण निशाणा साधलेला आहे। या संपूर्ण प्रकारामध्ये राजस्थान पोलिसांनी या धमकी देणाऱ्या आरोपीला अटक सुद्धा केलेली आहे। अद्याप आपल्याकडे त्या आरोपीचं नाव नाही आहे ज्याने धमकी दिलेली आहे। मात्र त्या व्हिडिओमध्येच त्या पदाधिकाऱ्याने सांगितलं की मी करणी सेनेचा पदाधिकारी आहे आणि राहुल गांधी ज्या प्रकारे लोकसभा अध्यक्ष ना टार्गेट करत होते, लोकसभा अध्यक्षांना बोलताना हे करत होते, त्यावरून ही धमकी दिल्याचं सांगितलं आहे। त्या व्हिडिओमध्ये त्यानं किरण रिजिजू यांचा सुद्धा उल्लेख केलेला होता। मात्र हा संसदेतला वाद आता कुठेतरी वैयक्तिक पातळीवर चाललाय का, अशा काही पदाधिकाऱ्यांकडून हे आपल्याला निश्चितपणे ही धमकी देणाऱ्याला आता कोर्टामधून अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता त्याच्या चौकशीतून काय नवीन गोष्टी समोर येतात हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद अजय या माहितीबद्दल। यानंतर राजकीय क्षेत्रातून आणखी एक खळबळजनक बातमी